मैत्रिणींनो, कशा आहात? अगदी मजेत ना? तर चला, तर मग 4-5 दिवसापासून माझी रेसिपी येत नव्हती. माझी तब्येत बरी नसल्यामुळे तर मी आता माझ्या मैत्रिणीसाठी नवीन रेसिपी टाकणार आहे, ती म्हणजे तुमच्या चॉईसची. यावेळेस मी माझी चॉईसची नाही टाकणार आहे, तुमच्या चॉईसची टाकणार आहे. तर त्याच्यामध्ये काय राहणार आहे, तुम्हाला हिरवं वाटण शिकायचं. आपलं तर ड्राय वाटण तर झालं, पण मग हिरवं वाटण शिकायचं आहे का? मग भेळ भत्त्याची जी चटणी येते, एक वाटण ड्राय वाटण जसं असतं तशीच एक चटणी असते. सोलापूर वगैरे सध्या फार म्हणजे तिकडच्या चटण्या खूप टेस्टी लागतात. भडंग वगैरे मध्ये त्याचं भेळभत्ता किंवा ओली भेळमध्ये, तर ती चटणी तुम्हाला ते वाटण शिकायचं आहे का? तुम्हाला मग ग्रीन सॉस शिकायचा आहे का? जो पातळ मेयोनीज येते एक लिक्विडमध्ये, जे आपण पिझ्झा स्टॉलवर वगैरे शॉपला खातो की त्यांच्या बॉटलमध्ये एक पातळ मेयोनीज राहतं, तर ते पिझ्झामध्ये त्याच्यामध्ये बर्गर वगैरेमध्ये अशी ती पातळ जी शोला टाकतात मेयोनीज. तर ते बऱ्याच जणांना प्रश्न असतो की ही मेयोनीज हे विकत आणता किंवा मग कशी बनवता. तर मी ते शिकवू तुम्हाला. त्याच्यामध्ये बी व्हाईट सॉस सॉरी व्हाईट मेयोनीज आहे, त्यानंतर गार्लिक सॉस पण येतो त्याच्यामध्ये पिझ्झाचा. तर तुम्ही मला सांगायचं आहे तुम्हाला नेमकं काय शिकायचं. किंवा मग जे चिल्ली ऑइल येतं, सध्या त्याचं फारच फॅट चालू आहे चिल्ली ऑइल म्हणून, तर चायनीज चिल्ली ऑइल शिकायचं आहे. तर ज्याची जास्त कमेंट येणार एका रेसिपीवर, तर ती मी रेसिपी दाखवणार आहे. तर तुम्ही मला सांगायचं आहे तुम्हाला कुठली रेसिपी शिकायची आहे. यावेळेस मी माझ्या लाडक्या परिवाराचं आणि लाडक्या मैत्रिणींची चॉईसची रेसिपी टाकणार आहे. ज्याची एका रेसिपीवर जास्त कमेंट असेल त्या मोजल्या जातील, आणि त्यानुसार म्हणजे बाकीच्यांना पण नाराज नाही करणार, त्यांची पण रेसिपी मी दाखवेल. पण ज्यांची एका रेसिपीवर जास्त कमेंट येईल तर ती रेसिपी मी अगोदर दाखवणार आहे. तर तुम्ही मला फटाफट कमेंट करायचं आहे खाली आणि सांगायचं आहे की तुम्हाला आता कुठली रेसिपी शिकायची किंवा तुमच्याकडची कुठली असेल ती सांगा, मी तुम्हाला ती शिकवते. चला, तर मग भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये. तुम्ही आता सध्या तुमच्या चॉईसची रेसिपी मी करणार. चला बाय, भेटूया आपण.